भैया नको ना, चांदो ना लगे, होगा ना लगे आप. संभाजीनगरच्या जटवाडा रस्त्यालगतच्या ओव्हरगावमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या शेत जमिनीच्या ताब्यावरून राखत असलेल्या 11 जणांच्या स्थानिक गुंडाच्या समूहाने माजी सरपंच दादा साहू पठाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबियावर क्रूर हल्ला चढवला. बुधवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेत दादा पठाण यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या दोन्ही मुलांना गंभीर दुखापत झाली. हल्ल्याच्या वेळी पठाण कुटुंबातील महिलांनी हात जोडून आरोपींना थांबवण्यासाठी आणि वाद सोडवण्यासाठी विनंती केली. मात्र संतापलेल्या टोळीने लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी सपासप वार केले. हा संपूर्ण प्रकार एका व्हिडिओत कैद झाला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडिओतील दृश्य पाहून परिसरात संताप आणि धडकी भरली आहे. या प्रकरणात पोलिसांनी रात्रीपर्यंत एका आरोपीला ताब्यात घेतलं असून उर्वरित 10 जण फरार आहेत. भैया चांदो ना, भैया चांदो ना. प्लीज भैया, प्लीज चांदो ना. बस होगा ना, बस बस ना भैया. लगे बस. तुम्हारे गाड़ों को बुलाओ, सब कर प्लीज. ए भैया पकड़ ला रे आपको, मैंने सबको पकड़ी पकड़ मां. नहीं प्लीज लगे, प्लीज गच्छ बैठना लगे, प्लीज लगे भैया, प्लीज. ए नहीं, ए समीर पापा अकेले ना, वो पापा पास गए ना, प्लीज पापा पास गए लगता वो. पठाण कुटुंब मूळ ओव्हरगावचे असून घरापासून थोड्या अंतरावर शाळेजवळ त्यांची शेतजमीन आहे. या जमिनीला लागून एक छोटी वाट होती, ज्यावरून सुरुवातीला किरकोळ भांडण सुरू झाले. हळूहळू आरोपी टोळीने पूर्ण जमिनीवरच हक्क सांगण्यास सुरुवात केली. यातून अनेकदा वाद झाले होते. बुधवारी सकाळी पठाण यांनी जमीन सपाट करण्यासाठी JCB मशीन बोलावलं. याच वेळी 10 ते 11 जणांच्या टोळी आली आणि थेट हल्ला केला. दादा पठाण यांना वाचवता आले नाही. या घटनेमुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. स्थानिकांकडून कायदा सुव्यवस्थेची मागणी होत आहे. उर्वरित आरोपींपैकी काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचीही माहिती पुढे येत आहे. सध्या ओव्हरगावमध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलीस तैनात करण्यात आला आहे.